केशवरावजी मुंडे वैद्यकीय अधिकारी, कुमारी डॉक्टर कोमल माधवरावजी मुंडे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर नागेश प्रभाकररावजी मुंडे, या सर्व डॉक्टर्स मंडळींचा पिंपळदरी रत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान होणार आहे। त्या सर्वांना विनंती, आपण सभागृहामध्ये येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतुलनीय कार्य करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे। सर्वप्रथम माननीय शशिकांतराव पंडितरावजी मुंडे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती गंगाखेड, माननीय विष्णुपंत माधवरावजी मुंडे सेवानिवृत्त शिक्षक, माननीय श्रीधरराव रामरावजी मुंडे, माननीय निवृत्तीराव संतोबाराव मुंडे, वसंतराव रामरावजी मुंडे, त्याचप्रमाणे माननीय ज्ञानोबाराव रामरावजी मुंडे, माननीय बाबूराव त्र्यंबकरावजी मुंडे, माननीय व्यंकटराव विठ्ठलराव मुंडे, माननीय अंकुशराव पंढरीनाथजी मुंडे, माननीय प्रभाकरराव नामदेवराव आरसले, माननीय केशवराव रखमाजीराव मुंडे गुरुजी शिक्षक, माननीय गंगाधरराव दिगंबरराव मुंडे सेवानिवृत्त शिक्षक, माननीय केशवराव दत्तात्रयजी मुंडे, माननीय ज्ञानोबाराव बाळनराव मुंडे, माननीय भगवानराव ज्ञानोबाराव मुंडे, माननीय रामकिशनराव दगडोबाराव घुले, माननीय श्रीहरी नाथरावजी मुंडे, माननीय अनंतराव रामराव मुंडे, माननीय प्रभाकरराव लक्ष्मणराव डापकर शिक्षक, माननीय नामदेवराव गंगाधररावजी घुले शिक्षक, प्राध्यापक ज्ञानोबाराव मानाजीराव लटपटे, तुकारामजी गंगारामजी सूर्यवंशी, त्याचप्रमाणे माननीय राम निवृत्तीराव मुंडे सीनियर रिसर्च अधिकारी नीती आयोग नवी दिल्ली, या सर्व शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतुलनीय कार्य करणाऱ्या शिक्षक आणि सेवानिवृत्त गुरुजींचा सन्मान या ठिकाणी होणार आहे। सर्व गुरुजींना मी विनंती करतो, आपण सभागृहामध्ये येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। वारकरी संप्रदायाची परंपरा निष्कामपणे चालविण्याचं महान कार्य करणारे सर्व पिंपळदरी गावातील महाराज मंडळींचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्या सर्व महाराज मंडळींना सुद्धा मी विनम्र विनंती करतो, कृपया आपण सभागृहामध्ये येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे। सर्वप्रथम हरिभक्त परायण सुदाम महाराज चाटे, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रामध्ये अतुलनीय कार्य करणारे सर्वांचे परिचित हरिभक्त परायण मनोहरजी महाराज केंद्रे, हरिभक्त परायण दिलीपजी महाराज मुसळे, हरिभक्त परायण बालाजी संजयराव मुंडे ऋषी, हरिभक्त परायण यशवंत महाराज मुंडे, हरिभक्त परायण सतीश महाराज मुंडे, या सर्व वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींचाही पिंपळदरी रत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरव होणार आहे। सर्व महाराज मंडळींनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे। यानंतर मरणोत्तर पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहेत। त्यांचे वंशज जे आहेत त्यांनाही विनंती करतो मी, आपण या ठिकाणी यायचे। या ठिकाणी शहीद प्रवीण शिवाजी गायकवाड सैनिक यांचा मरणोत्तर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे। शिवाजीराव गायकवाड यांनी सभागृहामध्ये यायचे। यानंतर कैलासवासी ॲडव्होकेट वैजनाथराव भाऊरावजी मुंडे यांचे प्रतिनिधी म्हणून ॲडव्होकेट संतोषराव वैजनाथराव मुंडे, कैलासवासी नारायणराव बाळाजी ताटे, वैजनाथ नारायणराव ताटे, कैलासवासी दादाराव किशनराव मुंडे पाटील, साहेबरावजी दादारावजी मुंडे, कैलासवासी दत्तात्रय संतोबा ताटे, व्यंकटराव वंशज व्यंकटराव दत्तात्रय ताटे नाना यांनी सभागृहामध्ये यायचे। कैलासवासी भीमरावजी मानाजी लटपटे शिक्षक यांचे वंशज डॉक्टर चंद्रकांतराव भीमरावजी लटपटे, कैलासवासी रामराव गोपाळराव मुंडे
प्रतिष्ठित नागरिक त्यांचे वंशज विठ्ठलराव रामराव मुंडे यांनी सभागृहामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. कैलासवासी नामदेवराव भीमराव मुंडे त्यांचे प्रतिनिधीमधून श्रीरामजी नामदेवरावजी मुंडे, कैलासवासी द्रौपदाबाई दत्तराव मुंडे माय सेवेकरी यांचे प्रतिनिधी म्हणून खुशालराव दत्तात्रयजी मुंडे यांनी सभागृहात यायचे. कैलासवासी निवृत्ती भाऊराव मुंडे माजी सरपंच यांचे प्रतिनिधी म्हणून अनंतराव निवृत्तीराव मुंडे यांनी सभागृहामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. कैलासवासी ज्ञानदेवराव व्यंकटराव मुंडे पोलीस पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून रामप्रभूजी ज्ञानदेवराव मुंडे यांनी सभागृहामध्ये यायचे. कैलासवासी दिगंबरराव राजाराम मुंडे शेवेकरी यांचे प्रतिनिधी श्रीधर दिगंबरराव मुंडे, कैलासवासी तुकाराम राजाराम मुंडे कीर्तनकार, रामकृष्ण तुकाराम मुंडे त्यांचे वंशज कैलासवासी मानाजी बाळाजी ताटे सेवेकरी त्यांचे वंशज म्हणून बालाजी मानाजी ताटे, कैलासवासी शेषराव गणपतराव केंद्रे शिक्षक त्यांचे वंशज म्हणून यादवराव शेषराव केंद्रे पुरस्कार स्वीकारण्यासाठी येतील. कैलासवासी गोविंदराव विठ्ठलराव मुंडे संस्था चालक त्यांचे प्रतिनिधी संजयराव गोविंदराव मुंडे, कैलासवासी अंकुशराव बापूराव दराडे सेवेकरी त्यांचे प्रतिनिधी श्रीनिवासराव अंकुशराव दराडे, कैलासवासी एकनाथराव विठ्ठलराव घुले शिक्षक त्यांचे प्रतिनिधी सुधाकरराव एकनाथराव घुले, कैलासवासी लिंबाजीराव कुंडलिकराव बडे भजनी त्यांचे प्रतिनिधी गंगाधरराव लिंबाजीराव बडे, कैलासवासी वैजनाथ ज्ञानबा घुले भजनी त्यांचे प्रतिनिधी गोविंदराव वैजनाथराव घुले, कैलासवासी नाथराव कोंडीबाराव मुंडे सब रजिस्ट्रार त्यांचे प्रतिनिधी ॲडव्होकेट गंगाधरराव नाथरावजी मुंडे पुरस्कार स्वीकारण्यासाठी येतील. कैलासवासी बालाजी ज्ञानोबा मुंडे प्राप्ती दगडोबाराव बाबूरावजी मुंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, प्रथम वर्षश्राद्ध निमित्त, प्रथम पुण्यतिथीनिमित्त डोंगरी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 35 वर्षापासून परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रामध्ये अलौकिक अशा प्रकारचं कार्य भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय श्रीरामजी मुंडे साहेब यांच्या संकल्पनेमधून या ठिकाणी चालू आहे. आणि आज त्यांच्या वडिलाच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त पिंपळदरी गावातील 101 या नवरत्नांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. श्री संत मोतीराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पिंपळदरी नगरी मध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि श्री संत मोतीराम महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेल्या या भूमीमध्ये 86 वर्षाची ही परंपरा या ठिकाणी चालू आहे. आणि या पिंपळदरी गावामधील उपस्थित सर्व भजनी मंडळींना या ठिकाणी त्यांच्या वडिलाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गावातील भजनी मंडळींना या ठिकाणी वस्त्र दान करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे या पिंपळदरी गावाचा नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि या पिंपळदरी गावामधील असं एकही निवासस्थान नाही की ज्या घरातील मंडळी विविध शासकीय निमशासकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी ही सगळी मंडळी आहे. गायन क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य करणारी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस क्षेत्र असेल, विविध क्षेत्रामध्ये शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये पिंपळदरी गावाचे हे आमचे सर्व बांधव त्या ठिकाणी कार्यरत आहेत. कोणी पोलीस दलामध्ये आहेत, कोणी आणि आमचा दैवात माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब
यांना स्मरून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होईल। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ऊसतोड महामंडळाचे अध्यक्ष, राज्यसभेचे भावी खासदार माननीय गोविंदजी अण्णा केंद्रे आवर्जून या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत। पिंपळदरी गावकरी मंडळींच्या वतीनं आणि डोंगरी विकास परिषदेचे अध्यक्ष माजी सभापती आदरणीय आमचे श्रीरामजी मुंडे साहेब यांच्या वतीनं मी त्यांचा सन्मान करतो। त्याचप्रमाणे माजी सभापती आदरणीय आमचे अशोकरावजी केंद्रे साहेब, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आदरणीय आमचे संचालक सूर्यभानजी मुंडे साहेब, सभापती माननीय सूर्यभानजी मुंडे नाना हे सुद्धा व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट संतोषरावजी मुंडे ही या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। अतिथी देवो भव, सर्वप्रथम अतिथींचा सन्मान या ठिकाणी होईल। सर्वप्रथम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते गोपीनाथरावजी मुंडे, ऊस महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय गोविंदजी अण्णा केंद्रे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होईल। मी आदरणीय श्रीरामजी मुंडे साहेब यांना मी विनंती करतो, आदरणीय साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा। प्रकारचं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे गोविंदजी अण्णा केंद्रे साहेबांचा आहे। बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, अशा प्रकारचं महान कार्य गेल्या 50 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन या भारतीय जनता पार्टीची सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये अलौकिक कार्य करण्याचं काम माननीय गोविंदजी अण्णा केंद्रे साहेब यांनी केलेलं आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी श्रीरामजी मुंडे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न झालेला आहे। नंतर आदरणीय बाबूरावजी केंद्रे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी अनंतरावजी मुंडे पाटील यांना मी विनंती करतो, आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। माननीय बाबूरावजी केंद्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। अनंतरावजी मुंडे पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। माननीय अनंतरावजी मुंडे पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शाल पुष्पहार देऊन हा सन्मान या ठिकाणी होत आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते माजी नगराध्यक्ष रामप्रभूजी मुंडे साहेब यांनाही विनंती करतो या व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। यानंतर परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय सूर्यभानजी मुंडे नाना यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आदरणीय आमचे बालाजीराव मुंडे साहेब यांना मी विनंती करतो, आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। आदरणीय बालाजीराव श्रीरामजी मुंडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय सूर्यभानजी नाना मुंडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। आज कैलासवासी दगडोबारावजी बाबूरावजी मुंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, प्रथम वर्षश्राद्धानिमित्त डोंगरी विकास परिषदेचे अध्यक्ष, सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रामध्ये अलौकिक अशा प्रकारचं ज्यांचं कार्य आहे ते माननीय श्रीरामजी मुंडे साहेब यांच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। यानंतर आदरणीय नेते आदरणीय रामप्रभूजी मुंडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होईल। साहेबरावजी पाटील पिंपळदरीकर यांना मी विनंती करतो, आदरणीय रामप्रभूजी मुंडे साहेब भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रामध्ये फार मोठं कार्य आदरणीय रामप्रभूजी मुंडे साहेबांचं आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। आदरणीय रामप्रभूजी मुंडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। यानंतर
गंगाखेड नगरीचे प्रसिद्ध विधिज्ञ, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये अलौकिक अशा प्रकारचं कार्य करणारे ॲडव्होकेट संतोषरावजी मुंडे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचे नेते हरिभक्त परायण आमचे मार्गदर्शक मनोहरजी महाराज केंद्रे यांना मी विनंती करतो, कृपया आपण ॲडव्होकेट संतोषरावजी मुंडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। आदरणीय ॲडव्होकेट संतोषरावजी मुंडे यांचा सन्मान या ठिकाणी हरिभक्त परायण सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये फार मोठे अलौकिक कार्य आमच्या मनोहर महाराजांचं आहे। आदरणीय डॉक्टर अभयरावजी मुंडे साहेब यांना विनंती, आपण समोर यायचं। या ठिकाणी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आदरणीय आमचे ज्ञानोबा माऊली सानप साहेब तात्या या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। आदरणीय साहेबांना विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। हरिभक्त परायण मनोहरजी महाराज केंद्रे यांच्या वतीनं ॲडव्होकेट संतोषरावजी मुंडे साहेब यांचा सन्मान, याचे माजी संचालक, सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये अलौकिक अशा प्रकारचं कार्य करणारे आदरणीय आमचे ज्ञानोबा माऊली सानप साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होईल। मी सुशील भैया माननीय श्रीरामजी मुंडे साहेब यांना मी विनंती करतो, आदरणीय आमचे ज्ञानोबा माऊली सानप साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा। आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य माननीय व्यंकटराव मामा तांदळे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांना मी विनंती करतो, आपण सभागृहामध्ये येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य आदरणीय आमचे विठ्ठलरावजी रबदडे मामा ही या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। आदरणीय मामांना सुद्धा मी विनंती करतो, कृपया आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे। आदरणीय आमचे बाबूराव मामा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। बाबूरावजी मामा यांना विनंती, आपण सुद्धा स्थानापन्न व्हावं। यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य आदरणीय आमचे विठ्ठलरावजी रबदडे मामा यांचा सन्मान या ठिकाणी होईल। व्यंकटराव विठ्ठलरावजी मुंडे यांना मी विनंती करतो, रबदडे मामांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं। व्यंकटरावजी विठ्ठलरावजी मुंडे यांच्या शुभ हस्ते आदरणीय आमचे रबदडे मामा, यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य तथा प्रसिद्ध विधिज्ञ, सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रामध्ये अतिशय अलौकिक अशा प्रकारचं ज्यांचं कार्य आहे त्या आदरणीय आमचे व्यंकटराव मामा तांदळे यांचा सन्मान या ठिकाणी होईल। मामा सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय व्यंकटरावजी तांदळे मामा प्रसिद्ध विधिज्ञ तथा भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारी सदस्य तांदळे मामांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। यानंतर आदरणीय आमचे बाबूरावजी मामा तांदळे साहेबांचाही सन्मान या ठिकाणी होईल। नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक पंडित अण्णा के मुंडे साहेब यांना विनंती करतो, आपण आदरणीय बाबूरावजी तांदळे मामांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे। आदरणीय आमचे पंडित अण्णा मुंडे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय अलौकिक अशा प्रकारचं कार्य आदरणीय आमचे बाबूरावजी तांदळे साहेबांचं आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक आदरणीय आमचे पंडित अण्णा मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा यानंतर माननीय अशोकरावजी सानप यांचाही सन्मान या ठिकाणी होईल। बालाजीराव मुंडे यांना मी विनंती करतो, आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा।
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. टाइम इज मनी, वेळ फार महत्त्वाची आहे. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. 11 मला वाटते 12 ते 1 अच्युत महाराज दत्तापूरकरांचं कीर्तन सोहळा आहे. त्यानंतर महाप्रसाद आहे. त्याच्यामुळं सन्मानाचा कार्यक्रम आपण याच ठिकाणी थांबूयात. आणि अतिशय उत्तम अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी आमचे श्रीरामजी मुंडे साहेबांनी केलेलं आहे. आपल्या वडिलाच्या पुण्यस्मरणानिमित्त पिंपळदरी गावातील 101 विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पिंपळदरी रत्न पुरस्कार देऊन हा सन्मान सोहळा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा उपक्रम आदरणीय आमचे श्रीरामजी मुंडे साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. आदरणीय डॉक्टर अभयजी मुंडे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय आमचे बालाजीराव श्रीरामजी मुंडे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांना मी विनंती करतो, आपण आदरणीय साहेबांचा सन्मान करायचा आहे. आणि बाहेर थांबलेल्या सर्वांना विनंती, आपण सर्वांनी आतमध्ये यायचे. अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम डोंगरी विकास परिषदेच्या माध्यमातून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं कार्य करणारे आणि गंगाखेड पंचायत समितीचे सभापतीपद भूषून डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले ते श्रीरामजी मुंडे साहेब यांच्या वडिलाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार. आता सर्वप्रथम राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होईल. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि आदरणीय आमचं दैवात गोपीनाथरावजी मुंडे धन्यवाद. सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी माननीय श्रीरामजी मुंडे साहेब यांना मी विनंती करतो, कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी करावं. आज संत मोतीराम महाराज संस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि माझ्या प्रस्ताविताला सुरुवात करतो. आज या पुरस्कार वितरण सोहळ्याचे मुख्य आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि गोपीनाथराव मुंडे ऊसतोड महामंडळाचे अध्यक्ष आमचे मामा गोविंदरावजी केंद्रे, तसेच आमचे भाऊजी बाबूरावजी केंद्रे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार, तसेच आमचे सूर्यभान नाना मुंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती परळी, तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी नगराध्यक्ष रामप्रभूजी मुंडे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रबदडे मामा, दुसरे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य ॲडव्होकेट व्यंकटरावजी तांदळे, आमचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट संतोषरावजी मुंडे साहेब, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आमचे स्नेही ज्ञानोबारावजी सानप साहेब, तसेच आमचे टोकवाडीचे बाबूरावजी तांदळे दादा, सुदाम महाराज चाटे, डॉक्टर अभयजी मुंडे, आमचे भाऊजी अशोकरावजी सानप साहेब आणि जमलेले सर्व माझ्या पिंपळदरी येथील सर्व माझ्या बंधू भगिनीनो, आपल्या गावातील वार्षिक सप्त्याला सुरुवात होऊन आज 7वा दिवस आहे. आणि या सप्त्याच्या निमित्तानं एक छोटासा कार्यक्रम माझे वडील कैलासवासी दगडोबा बाबूराव मुंडे यांचा प्रथम पुण्यस्मरण म्हणजे त्यांचा तिथीप्रमाणे 26 तारखेला त्यांचा कार्यक्रम मी घरी करून घेतला
आणि पिंपळदरी नगरीमध्ये माझ्या वडिलांनी मोतीराम महाराजांच्या या सोहळ्यामध्ये, या संप्रदायामध्ये ते चोपदार म्हणून त्यांनी अखंड काम केलेलं होतं. आणि या मातीचं काही देणं लागतंय म्हणून एक छोटासा उपक्रम, जे पिंपळदरीमध्ये मोठी मोठी माणसं होऊन गेले, आज ते आपल्यामध्ये नाहीत, आणि काही माणसाच्या योगदानामुळे या पिंपळदरीचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे. आणि याचं औचित्य साधून एक माझं कर्तव्य म्हणून मी माझ्या गावातील सर्व मान्यवरांचा, जे हयात नाहीत त्यांना मरणोत्तर पुरस्कारानं सन्मानित करण्याचं ठरवलं. आणि जे आज हयात आहेत त्यांचं पिंपळदरीसाठी फार मोठं योगदान आहे. मग शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, किंवा विविध क्षेत्रामध्ये पोलीस खात्यामध्ये मोठे माणसं आमचे काम करणारे आहेत. आणि या माध्यमातून त्यांचा काहीतरी पाठीवर त्यांची शाबासकीची थाप टाकावी, या हेतूनं आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. म्हणून काही पुरस्कार स्वीकारणारे या ठिकाणी असतील किंवा काही कारणामुळं गैरहजर जरी असले तर पुरस्कार मी त्यांना, जे इथं नाहीत त्यांना घरपोच पोहोचण्याचं काम मी करेल. या ठिकाणी आपण आपल्या मातीचा नाळ, आपल्या मातीचं नातं सांभाळण्यासाठी, आपल्या माणसांना सन्मान देण्यासाठी हा छोटासा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. या ठिकाणी मामांना मी फोन केला की मामा, एक असा कार्यक्रम ठेवलेला आहे, तुम्ही या. मामाने मला सांगितलं, गोविंदराव मामानी, की मी किती वाजता यायला पाहिजे. मी म्हणलं 11ला या ठिकाणी पिंपळदरीत या. मामा 11:15 वाजता पिंपळदरीमध्ये हजर आहेत. एक शब्द पाळणारा नेता. आपल्या समाजामध्ये फार मोठं काम मामांचं आहे. आणि या ठिकाणी आत्ताच पदुदेवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या भावी खासदार म्हणून. अण्णा, तुम्ही खासदार व्हावं ही आमच्या सर्वांचीच इच्छा आहे आणि आम्हाला खासदार रूपी तुम्हाला पाहायचं आहे. तसेच या ठिकाणी मग रामप्रभू असतील, तांदळे साहेब असतील, रबदडे मामा असतील, हे सगळे माझे सहकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांनाच शुभेच्छा देतो आणि आपण पुरस्कार वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करू. आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर लगेच अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं अतिशय गोड गोड कीर्तन या ठिकाणी होणार आहे. आपण त्या कीर्तनाचा लाभ घ्यायचा आणि कीर्तन संपल्यानंतर आपणाला या ठिकाणी महाप्रसादाचा पण लाभ घ्यायचा आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांना माझी विनंती आहे, कुणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. श्राद्धाचा कार्यक्रम 26 तारखेलाच होऊन गेलेला आहे, परंतु हा माझं काही देणं लागतंय. माझ्या वडिलाचा सर्व विधी गंगाखेडला झाला होता आणि म्हणून काहीतरी गावामध्ये निमित्तानं आपण हे अन्नदान करावं आणि छोटासा कार्यक्रम करावं म्हणून या ठिकाणी आजचा कार्यक्रम घेत आहोत. कोणी श्राद्धाचा आहे आणि मनामध्ये शंका वगैरे असं न आणता आपण सर्वांनी हा महाप्रसाद घ्यावा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अशा प्रकारचं प्रास्ताविक या ठिकाणी आदरणीय आमचे नेते श्रीरामजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर आपल्या पिंपळदरी गावचे भूमिपुत्र सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रामध्ये अतिशय अलौकिक अशा प्रकारचं ज्यांचं कार्य आहे ते हरिभक्तपरायण मनोहरजी महाराज केंद्रे यांना विनंती करतो, आपणही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि त्यानंतर मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होईल. आपण सत्काराकडे चालू आता आणि सत्कार करता करता मी बोलत राहतो. दे बाबा, मी एक मिनिटाचं माहिती का. पहिला सत्कार मरणोत्तर ॲडव्होकेट वैजनाथराव भाऊरावजी मुंडे अण्णा यांना श्रीरामजीच्या वतीनं त्यांनी केलेलं निवेदन आहे, आपण अण्णाला देणार आहोत. तर त्यापूर्वी प्रत्येकाचं कार्य देऊन त्याचा पुरस्कार त्याला आपण दिला पाहिजे. वैजनाथराव अण्णा
आपल्या या गावचे. त्यांनी औरंगाबादला हैदराबादला त्याची डिग्री घेतली, अंबाजोगाईला शिक्षण घेतलं, लॉची डिग्री घेतली आणि ते लॉची डिग्री घेऊन गंगाखेडला त्यांनी आपले कोर्टामध्ये वकिलकीला सुरुवात केली. आणि त्याच्यासोबत एक सामाजिक काम म्हणून अण्णानं संत जनाबाई कॉलेजला आपल्या समाजाचे प्राध्यापक म्हणून तिथं लावण्याचं त्यांनी एक मोठं काम केलं. व्यंकटेश विद्यालयामध्ये त्यांनी आपल्या समाजाच्या बऱ्याचशा मुलाला नोकरी दिली. आणि एक जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, ज्यांनी काही आपली संपत्ती कमविली नाही, ज्यांनी काही अफाट माया कमवली नाही, पण ते गेल्यानंतर जर माणसाचं काय शिल्लक राहतंय. तुका म्हणे मरावे पण कीर्तिरूपी उरावे, सन्मान हा कुणाला दिला जातो त्याच्या जीवनामध्ये काहीतरी त्याच्या हातानं सत्कार्य झालं, त्याच्या हातानं काहीतरी सत्कर्म घडलं, त्याच्या हातानं काहीतरी कुणावर दया झाली, कुणावर तरी परोपकार केला, त्या माणसाचा सन्मान केला जातो. म्हणून हे गाव, म्हणून मी प्रत्येकाचं विश्लेषण करता करता मी त्यांचे वंशज, कारण आपण अण्णाचं वर्णन केलेलं वर्णन होणार नाही, पण अण्णानं एक या गावासाठी केलं, या पिंपळदरीचं नाव लौकिक केलं. या गावचा माणूस असा आहे काही सांगायची गरज नाही. आम्ही बाहेर सांगतो की या पिंपळदरीचं घर, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या शहरामध्ये या पिंपळदरीचं घर नाही, असं या महाराष्ट्रामध्ये कुठलं शहर नाही. असा या पिंपळदरी या गावचा एवढा मोठा इतिहास आहे. आम्ही असं बाहेर सांगतो. या गावामध्ये जन्मलेला माणूस गंगाखेड ते दिल्लीपर्यंत या गावच्या माणसाचा प्रवास आहे. म्हणून मी विनंती करतो गोविंद अण्णा केंद्रे आणि व्यासपीठावरल्या सर्व मान्यवराला, त्यांचे वंशज ॲडव्होकेट वैजनाथरावजी मुंडे यांना अण्णाचा मरणोत्तर पुरस्कार द्यावा आणि त्यांना सन्मानित करावं. घ्या. या ठिकाणी ॲडव्होकेट वैजनाथरावजी भाऊरावजी मुंडे यांना मरणोत्तर पिंपळदरी रत्न पुरस्कार त्यांचे वंशज ॲडव्होकेट संतोषरावजी वैजनाथरावजी मुंडे साहेब यांनी स्वीकारलेला आहे. यानंतर कैलासवासी नारायणरावजी बाळाजीराव ताटे यांचे प्रतिनिधी म्हणून वैजनाथरावजी नारायणरावजी ताटे हा पुरस्कार स्वीकारतील. वैजनाथराव चाटे हे गावातलं असं व्यक्तिमत्व होतं की जिथं तंटा आला, जिथं वाद निर्माण झाला, ते वाद निर्माण होण्याचं म्हणजे तो वाद मिटवायचं काम यानंतर कैलासवासी दादारावजी किशनरावजी मुंडे पाटील यांचा हा सन्मान साहेबरावजी दादारावजी मुंडे यांना मी विनंती करतो हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे. पिंपळदरी रत्न पुरस्कार मरणोत्तर पुरस्कार या ठिकाणी त्यांचे वंशजांना या ठिकाणी देण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजविणं आरोग्यासाठी चांगलं असते. रामदेव बाबा रोज सांगायलेत वाजवतात टाळ्या, थोडा आनंद वाटते टाळ्या वाजविल्यावर. धन्यवाद. दादारावजी किशनरावजी मुंडे पाटील यांचे वंशज आदरणीय साहेबरावजी दादारावजी मुंडे हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारत आहेत. कैलासवासी दत्तात्रयजी संतोबा ताटे चेअरमन यांचा वंशज व्यंकटराव दत्तात्रय ताटे नाना यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. कैलासवासी भीमरावजी मानाजी लटपटे गुरुजी यांचे वंशज आदरणीय डॉक्टर चंद्रकांतराव भीमराव लटपटे पुरस्कार स्वीकारण्यासाठी येतील. आदरणीय डॉक्टर चंद्रकांतजी भीमरावजी लटपटे या इथे आपण ज्यांची ज्यांची नावं घेतल्या जातील त्यांनी
यावं. यानंतर आदरणीय रामराव गोपाळरावजी मुंडे प्रतिष्ठित नागरिक यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी विठ्ठलराव रामराव मुंडे यांनी पुढे यायचे. विठ्ठलरावजी रामरावजी मुंडे हे पुरस्कार स्वीकारतील. कैलासवासी नामदेवराव भीमराव मुंडे यांचा मरणोत्तर पुरस्कार स्वीकारण्यासाठी श्रीरामजी नामदेवरावजी मुंडे यांनी समोर यायचे. माय शेवेकरी यांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी खुशाल दत्तात्रय मुंडे. कैलासवासी निवृत्ती भाऊरावजी मुंडे माजी सरपंच यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी अनंत निवृत्तीजी मुंडे यांनी यायचे. आदरणीय अनंतराव निवृत्तीराव मुंडे यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे. कैलासवासी निवृत्तीराव भाऊराव मुंडे माजी सरपंच यांचा पुरस्कार अनंतरावजी निवृत्तीरावजी मुंडे स्वीकारतील. कैलासवासी ज्ञानदेवराव व्यंकटराव मुंडे पोलीस पाटील यांचा पुरस्कार रामप्रभू ज्ञानदेवरावजी मुंडे यांनी यायचे. आदरणीय रामप्रभूजी ज्ञानदेवरावजी मुंडे यावं. ज्ञानदेवराव व्यंकटरावजी मुंडे पोलीस पाटील आदरणीय रामप्रभूजी ज्ञानदेवराव मुंडे हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारत आहेत. कैलासवासी दिगंबरराव राजारामजी मुंडे शेवेकरी यांचा पुरस्कार घेण्यासाठी श्रीधरराव दिगंबरराव मुंडे यांनी यायचे. श्रीधरराव दिगंबररावजी मुंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. दिगंबरराव राजारामजी मुंडे शेवेकरी यांचा पुरस्कार श्रीधरराव दिगंबरराव मुंडे स्वीकारतील. तुकारामजी राजारामजी मुंडे कीर्तनकार यानंतर मानाजीराव बालाजीराव ताटे सेवेकरी यांचा पुरस्कार बालाजीराव मानाजी ताटे स्वीकारतील. कैलासवासी दिगंबरराव राजाराम मुंडे शेवेकरी यांचा पुरस्कार श्रीधरराव दिगंबरराव मुंडे स्वीकारतील. मानाजीराव बालाजीराव ताटे सेवेकरी यांचा पुरस्कार बालाजीराव मानाजीराव ताटे स्वीकारत आहेत. शेषेराव गणपतराव केंद्रे शिक्षक
सुदामराव मुंडे हा सन्मान या ठिकाणी स्वीकारित आहेत. त्यांचे नातू हा सन्मान स्वीकारत आहेत. गोविंदरावजी विठ्ठलरावजी मुंडे गुरुजी यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी भारतराव गोविंदराव मुंडे यांनी यायचे. डॉक्टर उत्तमराव भाऊराव मुंडे कुष्ठरोग अधिकारी यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी रवी उत्तमराव मुंडे यांनी यावं. बाबूराव वैजोबा मुंडे गुरुजी यांचा सन्मान घेण्यासाठी धनंजयराव बाबूराव मुंडे यांनी यावं. धनंजयजी मुंडे साहेब. यानंतर बापूराव वैजोबा मुंडे यांचा सन्मान धनंजय मुंडे स्वीकारतील. प्रभाकर मानाजी मुंडे गुरुजी यांचा सन्मान सतीश प्रभाकरराव मुंडे स्वीकारतील. सतीशराव प्रभाकररावजी मुंडे. यानंतर गंगाधर वामनराव उफाडे सन्मान स्वीकारण्यासाठी रजनीकांत गंगाधर उफाडे यांनी यायचे. रजनीकांत गंगाधर उफाडे यांनी हा पुरस्कार घेण्यासाठी यावं. संतराम नागोराव उफाडे यांचा सन्मान घेण्यासाठी लक्ष्मण संतराम उफाडे यांनी यायचे. संग्राम काशीनाथराव मुंडे शेवेकरी यांचा सन्मान घेण्यासाठी काशीराम संग्राम मुंडे यांनी यावं. यानंतर शहीद प्रवीण शिवाजी गायकवाड सैनिक यांचा सन्मान घेण्यासाठी शिवाजीराव गायकवाड यांनी यायचे. शहीद प्रवीण शिवाजी गायकवाड सैनिक यांचा पुरस्कार घेण्यासाठी शिवाजीराव गायकवाड यांनी यावं. मरणोत्तर पुरस्कार या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. हे शहीद मिलिटरी मॅन आहेत आदरणीय प्रवीणजी गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी शिवाजीराव गायकवाड साहेब हे या ठिकाणी स्वीकारत आहेत. यानंतर हे मरणोत्तर पुरस्कार आता संपन्न झालेले आहेत. यानंतर पिंपळदरी नगरीतील राजकीय पुढाऱ्यांचा सन्मान पिंपळदरी रत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी होईल. सर्वप्रथम भाजपा नेते तथा शिक्षण महर्षी भाई ज्ञानोबाराव सीतारामजी मुंडे साहेब. यानंतर पिंपळदरीचे सरपंच माननीय पंडितरावजी गोविंदरावजी मुंडे. यानंतर विठ्ठलरावजी रामरावजी मुंडे माजी सरपंच पिंपळदरी हे आदरणीय पिंपळदरी रत्न पुरस्कार 2025 यांना या ठिकाणी देण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्याच्या कडकडाट त्यांचं स्वागत करावं. सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. कैलासवासी दगडोबाराव बाबूरावजी मुंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पिंपळदरी रत्न पुरस्कार या ठिकाणी विठ्ठलरावजी रामरावजी मुंडे माजी सरपंच यांना देण्यात येत आहे. यानंतर रामरावजी सिद्धरामराव केंद्रे माजी सरपंच पिंपळदरी यांनी पुरस्कार घेण्यासाठी यायचे. श्रीमती रामरावजी सिद्धरामजी केंद्रे माजी सरपंच यांना पिंपळदरी रत्न पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानोबा माऊली सानप साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे. श्रीमती कविता
चंद्रकांतजी पितळे यांना हा सन्मान या ठिकाणी देण्यात येईल. त्यांनी कृपया सन्मान घेण्यासाठी यायचे. माजी सरपंच पिंपळदरी श्रीमती शकुंतला यादवरावजी मुंडे माजी सरपंच यांनी पुरस्कार घेण्यासाठी यावं. हनुमंतजी मुंडे साहेब यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे. हनुमंतजी मुंडे गुरुजी यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे. श्रीमती सुरेखा अनंतरावजी मुंडे यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे. त्यांनी पुरस्कार घेण्यासाठी यावं.
ते भावी राज्यसभा खासदार गोविंदजी अण्णा केंद्रे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. आपल्या माणसाचा आपण सन्मान करायचा, आपल्या माणसासाठी आपण डोळ्यात टाळ्या वाजवायच्या. माननीय गोविंद अण्णा केंद्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ती संत मोतीराम महाराजांची 86 वर्षाची परंपरा आहे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची मी क्षमा मागतो, कारण टाइम इज मनी, वेळ महत्वाची आहे. त्याच्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी मी गोविंदजी अण्णा केंद्रे साहेब यांना विनंती करतो, आपण पूर्ण वेळ आता मनोगत आपलं व्यक्त करावं. माननीय गोविंद अण्णा केंद्रे साहेब. भक्तपरायण अच्युत महाराज इथं आलेले आहेत, जेवण करत आहेत. तोपर्यंत बसून राहण्यापेक्षा म्हणून मी येईपर्यंत त्यांनी फार वेळ आपला घेणार नाही, कारण आपल्याला माहीत आहे की 11 वाजल्यापासून आपण सगळे थांबलात, आम्ही थांबलोय. आमचे परममित्र आणि माझ्या अगोदर भाजपमध्ये असलेले, मी नंतर आलो भाजपमध्ये, मामा सुरुवातीपासून भाजपमध्ये असलेले आमचे परममित्र श्रीराम मुंडे, आपले वडील दगडोबा मुंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या जन्मगावात, ज्या गावात ते वाढले, ज्या गावानं त्याला मोठं केलं, तर आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्या ज्यांनी पिंपळदरीचं नाव महाराष्ट्रात केलं, ज्यांनी पिंपळदरीसाठी योगदान दिले, ज्यांचं हातभार मोठा होण्यामध्ये या पिंपळदरीमध्ये आहे, अशा सर्व मान्यवरांचा, माजी आजी सर्वांचा सन्मान त्यांनी इथं केलेला आहे. काही आत हयात नाहीत, पण त्यांच्या स्मरणार्थ काही इथं आले, काही येऊ शकले नाहीत, पण त्यांचा बहुमान आपल्या तोंडातून त्यांनी सगळ्यांच्या समोर साक्षीनं केलेला आहे. आणि म्हणून मला खूप आनंद वाटला. हे गाव तर खरं पिंपळदरी हे माझ्या नातेवाईकाचं गाव आहे. माझ्या बहिणी, त्यांच्या काही बहिणी आमच्या गावात, आमच्या बहिणी त्यांच्या गावात, अशा जवळपास खूप मोठा आमचा इथं गोतवळ आहे. आणि म्हणून मी आत्ता आमचे बाबराव मी मिळून आलो केंद्रे साहेब, तर ह्यांना म्हणत होतो की मी माझ्या आयुष्यात सोयऱ्या धाऱ्याचं जर गाव पहिलं कोणतं पाहिलं असेल तर ते अरण्या डोंगरातलं पिंपळदरी. आणि आता काय गाडी आहे महाराज, कुठे गेले जोशी महाराज, आता हां बसा, आता काय गाडी आहे, पण आपल्याला आठवत नसेल तर आपला विश्वास बसणार नाही की किनगावला उतरायचं बसला आणि बसून पायी यायचं ह्या गावला. त्याच्यानंतर आली SD, त्याच्यानंतर आली बुलेट, आणि आता माझी 16वी गाडी आहे. तर ह्या 16व्या गाडीनं आणि त्या बुलेटनं SD कमीत कमी 1000दा तरी ह्या पिंपळदरीला मिळाला असं. इतकं योगदान या पिंपळदरीमध्ये आहे, ती पात्रता त्या पिंपळदरीमध्ये आहे, ते प्रेम त्या पिंपळदरीमध्ये आहे. आणि म्हणून आपणाला कधीच त्यांचा संपर्क तुटला नाही. श्रीरामचा फोन आले आम्ही म्हणलो पिंपळदरीचं काही विचारायचं नाही. किती वाजता यायचं आहे? 11 वाजता. करेक्ट 11 वाजता मी मंदिराच्या समोर आलो. म्हणजे मी उठून एक दूध घालायचा कार्यक्रम होता ते करून, पण मी त्यांना सांगितलं की मी आता मधूनच जातो, कारण मला पिंपळदरीला जायचं. आपल्यामुळं वेळ झाला असं होऊ नये, आणि म्हणून अतिशय चांगला मंगलमय कार्यक्रम श्रीरामने इथं घडवून आणला. मी मुंडे साहेब असताना, इथं आले असताना, त्यावेळेस एक भाषणामध्ये की चौकुंदरींमध्ये पिंपळदरी आणि वंजारी समाज कसा राहतो हे बघायचं झालं. आताही मी म्हणतो की बघायचं झालं तर पिंपळदरीला जावा, ते कसे जगतात, ते कसे राहतात. त्याच्यामुळं आम्हाला जे प्रमाणपत्र कदाचित मिळालं असेल महाराज, मला वाटतं पिंपळदरीमुळेच मिळालं असेल आम्हाला. आणि इथं जे भगवान बाबा सांगत होते की 2 एकर इका पण शिका, हे जर कुठं अंमलात आलं असेल तर ते आलं पिंपळदरीमध्ये. आमच्याकडे नाही, आमच्याकडले 10-10 एकरचे सुद्धा मालक आपल्याला काय कमी म्हणत गेले. अरे क्या कमाई हमको, नोकरी कशाला करायची म्हणायचं, 10-10 एकरचे मामा. आणि मग मोठे मोठे तर मग ते नाहीच, आम्ही तर नोकरीच्या फिरक्यात नाही म्हणायचे. पण ते भगवान बाबाची शिकवण या गावात अंमलात आणली. आणि म्हणून असं घर नसेल पिंपळदरीमध्ये की ज्या घरात एक तर कर्मचारी नाही म्हणून. असं अतिशय कर्मचाऱ्याचं मोठं गाव
त्याचं नाव आहे पिंपळदरी. आणि म्हणून श्रीरामनी या माणसाचा सन्मान केला. खरं तर सन्मान हा शब्द प्रत्येकाला आवडतोय. आपला वाढदिवस आहे आपणाला माहित नाही, पण कुणाचा जर फोन आला तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणले की मन भरून येते, कोणीतरी हाय मला. दवाखान्यात आपण असलो नीट आपल्याला डॉक्टर करतंय, पण बघायला जर कोणी आलं तर आपल्याला त्या डॉक्टरपेक्षा जास्त आनंद वाटतोय, कोणीतरी हाय आपणाला. आणि म्हणून सुख आणि दुःख ह्या दोन गोष्टी माणसाचा अविस्मरणीय भाग आहे आयुष्यातला आहे. आपल्या घरी लग्नाच्या कार्यक्रमाला सगळे वाटतंय, आपण बघतोय ते आले का, ते आले का, ते आले का, आणि कोणी जर नाही आले तर म्हणतोय मला बरोबर नाही. मग आपण दुःखात सुद्धा जातो, अंत्यविधीला जातो, दूध घालायला जातो, दवाखान्यात ऍक्सिडेंट झाला त्याला जातो. तर ही माणसाला आवडणारी गोष्ट आहे सुख आणि दुःख. आणि ह्याच्यामध्ये जर कोणी पाठ थापटलं तर त्याच्यापेक्षा आनंद जास्त होतो. पंडितराव आमचे उदगीरला होते, आहेत का? गेले असतील. पंडितराव मुंडे तुमच्या गावचे, PSI ची परंपरा इथली, अनेक PSI, अनेक DYSP, अनेक मोठमोठ्या पदावर राहणारी माणसं या गावातले आहेत. आणि म्हणून अशा माणसांचा सत्कार करण्याचं काम त्यांनी केलं. आणि जे आता प्रवीण मुंडे सारखा तुमचा माणूस आज मुंबई सांभाळतोय, मागे मराठा समाजाचं आंदोलन झालं आणि तिथं योगायोगानं असं घटना घडली की तिथला भाग सगळा प्रवीण मुंडेच्या ताब्यात. आणि आपण टीव्हीवर पाहत होतो रस्त्यावर ते हुतुतू खेळणं, व्हॉलीबॉल खेळणं, क्रिकेट खेळणं असे कार्यकर्ते तिथून करू लागले. आणि ते भाग कोणाच्या ताब्यात? प्रवीणच्या. मी देवानारायणला प्रार्थना करावं, देवानारायणला कुठल्या अनुचित प्रकार घडू नये आणि आमच्या प्रवीणवर काहीतरी बट्टा लागू नये देवा, काहीतरी तू सांभाळ. काय होते कुणाला माहिती आहे का? जर लाठीचार्ज सुरू झाला तर त्याचं सगळं खापर राजकारणापेक्षा आधी पहिलं प्रवीण मुंडेवर. कोण आहे इथला SP, कोण आहे इथला IPS, त्याला सस्पेंड करा. तर असे सुद्धा माणसाने एवढं चांगलं हाताळला प्रवीणनं की सगळ्या लोकांनी त्याची शाबासकी दिली. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कुठलंच गालबोट तिथं लागलं नाही. आलेले हजारो लाखो माणसाला सही सलामत त्यानं परत पाठवण्याचं काम केलं. तर त्या गावचं नाव आहे पिंपळदरी. अशा अनेक मान्यवर इथं होऊन गेले. आज भाई इथं नाहीत कार्यक्रमाला, भाईचा सुद्धा सत्कार होणार होता. ज्ञानोबा हा चळवळीतला कार्यकर्ता, आम्ही त्यांच्या बरोबर आहेत. आमची ती राजकारणामधले गुरु म्हणलं तरी चालतंय. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वाढलो. आता मी आलो बाबुरावला म्हणलो आपल्याला जायला वेळ लागतो, थोडा रस्ता खराब आहे म्हणलो, पण रस्त्याचं काम चालू झालंय. हॉटमिक्स आहे आता, 10 मिनिटात तर आमची गाडी आली वकील साहेब. तर मला कोण श्रेय घेतंय माहित नाही, पण हा रस्ता निर्माण करण्याचं श्रेय जर कोणाला देव वाटत तर मी ज्ञानबा मुंडे यांना मी देतो. मी की त्या माणसानं गडकरी साहेबापर्यंत 4दा 5दा पाठपुरावा केला. त्याचं काम सुरू झालं. आता किनगाव ते गंगाखेडा हॉटमिक्स राज्यमार्ग, हायवे मार्ग अतिशय चांगला आपल्या भागात होईल. तर ह्या पिंपळदरीचा विकास करण्यामध्ये जे जे रत्न आहेत त्यांचा एक सत्कार त्यांच्यातर्फे श्रीरामच्या परिवारातर्फे हो, त्याची संकल्पना होती. आणि म्हणे गुणरत्न जे निवडून काढले त्यांनी आता वैजनाथरावचं नाव घेतलं. मी आमच्या त्या काळात कॉलेजला असताना की गंगाखेडला एक आमचा सोयरा आहे, त्याचं नाव वैजनाथराव मुंडे. त्यांचं भूषण वाटायचं आम्हाला की आमचं एकमेव घर आहे व तिथं. आणि त्यांचं दराराही तसाच होता, त्यांचं वागणंही तसंच होतं. ते आमच्या पक्षाचे नव्हते, पण आपला एक नातलग आहे, आपला एक सोयरा आहे आणि त्याचा बहुमान आहे भागामध्ये. मग आम्ही त्यांचा मान सन्मान करायचा. अशा अनेक रत्नांचा हुडकू यादी काढून श्रीरामनं ते काढलेलं आहे. अनेक लोक आहेत नसले तर त्यांच्या नातवाला, त्यांच्या वंशातल्या माणसाला किती मनापासून आनंद झाला असेल मला सांगा. जे आज हयात नाही पण त्यांचा सत्कार. बरं एक फूल, त्या सत्काराला महत्व नाही, एक फूल आपल्यातर्फे देऊन त्यांचा सत्कार श्रीरामनं करण्यात आलाय. बऱ्याच लोकांनी इथं हार ठेवून गेले. श्रीरामनं सगळ्यासाठी आणला होता. काही जणांनी म्हणले अजून लागलं तर कशाला, त्याची जबाबदारी श्रीरामवर आहे, पण तुम्ही घेऊन जायला पाहिजे. तुम्हाला जर आम्ही अंगठी दिला असतो तुम्ही ठेवला असतो का इथं हातात? फुलाचा हार ठेवून गेलो तुम्ही. यशवंतराव चव्हाण म्हणायचे तुम्हाला एक जरी फूल दिलं तर ते घरी घेऊन जावा. का तर त्यांनी केलेला हा मानाचा सन्मान आहे. आणि म्हणून फूल ना फुलाची पाकळी तिथून पडलेला शब्द आहे हा. आणि हे गाव मोतीराम बाबा, दस्तापूरकर महाराज, माधव बुवा यांच्या पायानं पावन झालेली भूमी आहे. या गावाला संस्कार आहेत.
मी येण्याच्या अगोदर लोक सांगायचे की इथं अनेक वाईट धंदे होते, अनेक वाईट सवयी होत्या, पण या महान साधूच्या संपर्कात आल्यामुळं अतिशय संस्कारिक असं गाव झालंय. मराठवाड्याला हा जो आशीर्वाद आहे संतांचा आहे. मी नेहमी भाषणामध्ये म्हणत असतो की अमेरिका आपल्यापेक्षा 100 पट श्रीमंत आहे. आपण काहीच नाही त्यांच्या पुढे. माझे एक मित्र ज्ञानोबा शेळके परवा अमेरिकेला गेले आपल्या मुलीकडे. दुपारची वेळ होती, नवरा बायको दोघे नोकरीवर आहेत, एकटाच आमचा शेळके तिथं घरात. आणि दुपारी 12 वाजता सूट बूट टाय घातलेला एक माणूस गाडी घेऊन आला घराच्या समोर आणि बेल वाजवला. आमच्या शेळकेला वाटलं आमच्या जावायचे कोणीतरी मित्र आहेत आणि मोठे दिसते ते, गाडी ते आहे. आणि म्हणून त्यांना घेऊन मध्ये आले का महाराज, मध्ये घेऊन आला आणि बसा म्हणला. आता बघा ऐकायसारखं आहे. बसा म्हणल्यानंतर तो टाय घातलेला बूट घातलेला माणूस म्हणतो, मी तुमच्या जावयाचा कोणी पाहुणा नाही, मी तुमच्या जावयाच्या घरी संडास साफ करणारा माणूस आहे. तुम्ही बघितलं असाल माझ्याकडे टाई कोट गाडी, तर मला एक संडास साफ केली की 5,000 मिळतात. 5 संडास साफ करतो आणि घरला जातो. 25,000चा मालक आहे रोजचा. मी काय सांगतोय, अमेरिका आपल्यापेक्षा एवढी श्रीमंत आहे, संडास साफ करणारा माणूस 25,000 कमवतोय, पण संस्कार नाहीत अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये लग्न हे करार आहे. माझ्या मराठवाड्यात, माझ्या महाराष्ट्रात, माझ्या भारतात लग्न हे संस्कार आहे. एकदा लग्न झालं, जर नवरा बायकोचं नाही जमलं तर आमचा पंच म्हणतोय मी तुझं जोडायला येतो पण तोडायला येत नाही. महारोग असणारा नवरा आमच्या माय माऊलीने सांभाळत. महारोग ज्याला होता त्याला गाव सांभाळत नव्हतं, त्याला गाव जवळ बसू देत नव्हतं, पण माझी माय माऊली त्याला आंघोळ घालायची आणि त्याचं बाळातपण करायची. हे आमचे संस्कार आहे. आताही पागल असलेला नवरा आमची माय माऊली त्याला सांभाळते, कसलाही झालं तर माझा नवरा आहे म्हणते. आणि या पागल नवऱ्यासाठी, या पिदाडू नवऱ्यासाठी, या मालटाकी नवऱ्यासाठी वडसावित्रीला जाऊन प्रदक्षिणा घालते. देवा नारायणा, असला नवरा मला 7 जन्म मिळू देते, त्याचं नाव आहे भारत. आणि नवऱ्याला कळतच नाही ते की माझी बायको वडसावित्रीला मागून घेते की मला आणखीन एक जन्म दे म्हणून, आणि ठोक्या लगेच ठोकत असतो, मारत असतो तिला. आणि म्हणून संस्कार नावाची चीज आपल्या भारतात आहे. आणि हे संस्कार निर्माण करण्याचं काम या पवित्र साधू संतांनी केलेलं आहे. हे मंदिर अगोदर लहान होतं, याच्या सुद्धा तुमच्या गावचा फार मोठा वाटा आहे. कारण मी लहानपणापासून बघू तेवढं भव्य मंदिर उभारण्याचं काम तुम्ही तुमच्या ताकदीवर केलं आहात. मंदिर हे देवासाठी नाही आहे, मंदिर हे आपले डोके ठिकाणं राहण्यासाठी आहे. देव कधी म्हणत नाही देव तर दगडात आहे, देव गायवात आहे, देव जनावरात आहे. काही काही माणसं पट्टीला भांडणं करायसाठी म्हणतात, अरे देव तर चौकडामध्ये त्याला बांधायची काय गरज आहे म्हणतात. तर त्याच्यासाठी बांधायचं नाही, आपले डोके ह्याला बघितल्या ठिकाणी राहून कुठंतरी देव आहे. कुठं आहे देव? जिथं आपलं डोकं काम करत नाही तिथं देवाची सुरुवात होते. इथं डॉक्टर लोकांचा एक सत्कार झाला. ज्या डॉक्टरनी कधी आयुष्यात त्याला देव माहित नाही, धर्म माहित नाही, MBBS घेतले, MD झाले, MS घातले, दवाखाना टाकले. आपण जातो दवाखान्यात, डॉक्टर मराठवाड्यातले नामांकित डॉक्टर आहात तुम्ही, पण माझ्या आईला वाचवा, लाख रुपये जातील तर जातील. डॉक्टर म्हणते मी करायचं तेवढं केलोय, ह्याच्यानंतर देवणार आहे. जेवढं मला कळतंय, जेवढी माझी अक्कल आहे तिथं वापरलोय, ह्याच्यानंतर देव, त्याचं नाव आहे देव. परवा मुंबई निघालो आम्ही मामा. मुंबई निघाल्यानंतर 2 गाड्याचे भांडणं चालू झाले आमच्या समोरच. धाब्यावर बसलो होतो, नाश्ता केलो आम्ही. 2 गाड्या, एक बारीक आणि एक मोठी, तिकडी 4 इकडी 4. हे भांडू लागले, आता तुम्ही ह्या गाडीत बसा, ते म्हणाले आम्ही त्या गाडीत बसतो. दोघांच्या भांडणामध्ये मग ते तिकडी गेले आणि इकडी गेले. आणि जे गाडी मोठी होती, जी भांडून बसले, त्या गाडीचा पुढे ऍक्सिडेंट झाला आणि ते 4ही त्याच्यामध्ये वारले. म्हणजे देव असं म्हणतोय की आता तुझं मरायचं आलंय, तो आता ह्या गाडीत बस, त्याचं नाव आहे देव. किल्लारीमध्ये भूकंप झाला आणि भूकंप झाल्यानंतर बरोबर आम्ही गेलो किल्लारीला भेटायला. एका वडाच्या झाडाखाली एक म्हातारा माणूस, त्याच्या डोळ्यात काही दुःख नव्हतं, काही एवढे माणसं मरून पडले होते, पण तंबाखू चोळ झाडाखाली बसला होता. मला बोलायचा नाद आहे. मी म्हणलो ह्याच गावचे का? हो ह्याच गावचा बाबा. किती माणसं मेल्यात? 1500च्या वरी गेले असतील बाबा, हे सगळे मरून पडल्यात. त्यानं काय सांगितलं उदाहरण? बाबा मला उदाहरण सांगतो, ह्या समोरच्या घरात तिट्टल राहत होता,
विठ्ठल होता मुंबईला, 7वी नापास झाल्यावर गाडी धरून मुंबईला गेला आणि करोडपती झाला तिकडे. काय केला देवाला माहित. आणि 20 वर्षानंतर बायको संघ भांडणं केलाय, मला मायबाप बघू वाटलेले आहेत, मला किल्लारी बघू वाटलेले म्हणून रात्री तिकीट काढून इथं आलाय म्हणून. तेव्हा ती मरून पडले, त्याचं नाव विठ्ठल आहे म्हणून. 20 वर्षात कधी किल्लारीला आला नाही. आणि ते ज्ञानबाई समोरचा एक त्याचं घर आहे, त्यानं गाव सोडून कधी माहित नाही, रात्री मायला भांडून गेले मला गाव पळून, तेव्हा ते वाचले म्हणला. म्हणजे नियतीचा खेळ असा आहे देवाचा की ज्याला मारायच्या त्याला मारते, ज्याला वाचवायचं त्याला, त्याचं नाव आहे देव. मी आमदार असताना लोक म्हणायचे आम्हाला बोर द्या, पाणी द्या, पाणी नाही प्यायला. आम्ही आमदारकीच्या थाटा चला तुम्हाला बोर देतो म्हणायचं. 400 फूट गेलं तरी बी पाषाण. मग आम्ही दुसरा तिसरा. पण ते लागणं हे त्या देवाच्या मनावर आहे. पदमसिंग पाटील मी आमदार असताना मंत्री होते आणि विलासराव आमचे लातूरचे मंत्री होते. विलासरावनी पदमसिंगला फोन केला, रे दुष्काळ आहे, एक विमान आमच्याकडे पाठवतो, विमानानं पाणी पडायचं होतं वकील साहेब. पदमसिंगने म्हणले 10 मिनिटात विमान पाठवतो विलासराव, तुमच्या लातूरवर पाणी पाऊस पडतो मी. पण त्या पावसाला आबाळ लागते, ढग लागतात. विमान बरोबर आला 11 वाजता आणि ढग कमालनगरला गेले. ढगाची वाट बघून विमान गेलं मुंबईला निघून. तर ही सगळी किमय आहे. पण मी तुम्हाला सांगतो, एवढं आपण पाण्यासाठी मरतो, पण जे पात्रूड नावाची जात आहे, दगड फोडणारी जात आहे, त्याला वडर म्हणतो, त्याला विचारा. पाषाणामध्ये एक बिंडकुळ निघते आणि त्याच्या पुरतं पाणी देते, ते कोणी खासदार देते का कोणी आमदार नेते देते का बघा. ते बंद दगडात एक बेंडकुळ निघते आणि त्याला प्यायपुरतं पाणी निघते, त्याचं नाव आहे ईश्वर, त्याचं नाव आहे ताकद. आणि हे संस्कार या पिंपळदरीमध्ये आहेत. मोतीराम महाराज सारख्या, दस्तापूरकर महाराजांसारख्या, माधव बुवा सारख्या महाराजांनी संस्कार जपलेले आहेत. त्या गावचं नाव पिंपळदरी आहे. आजही आम्हाला पिंपळदरीचा अभिमान आहे की गाव राहावं तर कसं पिंपळदरी सारखं राहावं, तुमचा अभिमान घेऊन आम्ही जगत असतो. आणि या गावातला सुपुत्र आजही घार उडे आकाशी पंत चित्त पायथाशी काहीतरी आपण या गावात करावं. सत्कारा गंगाखेडला केले, जन्म दिलेल्या पिंपळदरमध्ये एवढा मोठा कार्यक्रम केला आणि जेवायला केलाय. पण भाषणात सांगितलं की आता नवीन निघाले स्टाईल. तुम्ही बरोबर झालं म्हणलो ते की गोड जेवणाचं असल्या पुण्यतिथीचं जेवत नाहीत लोक. हे काही परंपरा आहे का? आत्ता सुरू झाले 10 वर्षात. वकील साहेब, पूर्वी नव्हतं असलं यांच्या काळात. आपल्या गावात केलेलं पुरत नव्हतं. आता उरलंय, कोणी घेऊन बी जायना गेले. आम्ही खात नसतो, झटकी देऊ लागले, आम्ही खात नसतो, आम्ही काशीला गेलतो, आम्ही फळाण्याकडे गेलतो. आणि म्हणून त्या बिचारांना आव्हान केले की माझ्या वडिलाचे ते व्हायचं ते होऊन गेले, त्याचं गोड जेवण नाहीये, पण मी जे केलं अन्नदान ते खाऊन जावा. आणि मी तुम्हाला विनंती करतो की कीर्तन संपल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे, आपण हा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि म्हणून या पिंपळदरीला मी आलो. आपण माझा मान सन्मान केला. कुठे गेले महाराज? महाराज तुम्हाला कोण सांगितलं मी खासदार होणार आहे म्हणून? मला जी बातमी नाही ती बातमी ह्यांना कळाली. आणि म्हणून माझं मत आहे की आमच्या पक्षात जर असं म्हणलो तर ते करीतच नाहीत. झाकून पाहिजे ते. तुम्ही तर बेशक 5-5 मिनिटाला म्हणल्यात. पण काही देऊ न देऊ आम्ही त्या पदावर विसंबून नाही. आम्ही हार्ड वर्कर पक्षाचे कार्यकर्ते आहोत. काही आम्हाला मिळेल न मिळेल, पण माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मला ह्या पक्षात आणले, माझा बहुमान केले. मला एकदा का होईना आमदार करण्याचं काम माझ्या मुंडे साहेबांनी केल्यात. मरेपर्यंत आम्ही त्या भाजपला विसरू शकणार नाही. फार मोठं पाण्याचं संकट यावर्षी निर्माण झालेलं आहे. म्हणजे डोकं काम करू शकत नाही आपण, इतके शेतकरी. आणि आता आत्महत्या शेतकरी का करतात ते बघायसाठी शेत बघावं लागेल आपण. का आत्महत्या करतो शेतकरी? आमच्या भागात इतकं प्रचंड नुकसान झालंय. एक बोरगाव नावाचं गाव आहे, तर 10 फूट पाण्यात होतं 2 दिवस ते बोरगाव. 10 फूट. त्या लोकांनी त्यांचं सोयाबीन असेल, त्यांच्या घरातलं अन्न असेल, सगळं बर्बाद होऊन गेलं. एका तर शेतकऱ्यानं कर्नाटकातून बासमती तांदूळ आणला 100 पोते विकता येते उदगीरला म्हणून. भाव वाढल्यावर विकून ठेवला बासमती तांदूळ, त्याचे सत्यानाश होऊन गेलं. एवढा उद्रेक यावर्षी झालेला आहे. आणि अशा त्रासाला कंटाळून लोक आत्महत्या करत असतात. पण आत्महत्या वगैरे करायच्या तुम्ही फिरक्यात पडू नका. सरकारचं काल पॅकेज आपले देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय कर्तबगार, अतिशय कर्तृत्ववान असा मुख्यमंत्री आहे. आपल्या सर्वांना हेक्टरी 32,000 रुपयाचं पॅकेज त्या माणसानं जाहीर केलंय काल. कुणालाही वंचित राहणार नाही, सरसगट मदत मिळणार आहे आपल्याला.
म्हणून या दुष्काळाचा, या पाण्याच्या दुष्काळाचा आपण सगळे मिळून मुकाबला करूया. पुन्हा एकदा पिंपळदरीच्या इथल्या ज्यांना गुणरत्न सत्कार म्हणून ज्यांचा झालाय, जे रत्नासारखे आहेत, त्या सर्व महामान्यवरांना मनापासून मी हार्दिक शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलात, माझाही मान सन्मान केलात. आपल्या सर्वांचे आभार. माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय भारत. माझे सर विष्णुपंत मुंडे गुरुजी यांच्या सन्मानपत्रामध्ये प्रिंट नावामध्ये चूक झाली हा, तर ती आपल्या घरी मी पोचती करेल. आणि मामांना माझी विनंती आहे की माझी लेक आणि माझा जावाई सुप्रिया सानप आणि रवी सानप, रवी परिवहन विभागामध्ये RTO विभागामध्ये नांदेडला आहे, त्या दोघांचाही तुमच्या हस्ते सत्कार व्हावा ही माझी विनंती आहे. आलेत या दोघंही. आणि बालाजीला विनंती करतो की तुकाराम आया, माझा बालमित्र या ठिकाणी उपस्थित आहे, तुकाराम आयाचा सत्कार करा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड आदरणीय आमचे रवी कुमारजी सानप आणि आमच्या बहीण सुप्रियाताई सानप यांचा सपत्नीक सन्मान या ठिकाणी आमचा दैवात लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, ऊसतोड महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय गोविंदजी अण्णा केंद्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आमचे रवी भैया सानप साहेब, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड आदरणीय रवी भैया सानप आणि सुप्रियाताई सानप, श्री आणि सौ दोघांचा हा सपत्नीक सन्मान या ठिकाणी. सानप साहेब एक मिनिट. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी RTO नांदेड या ठिकाणी आमचे रवी भाऊजी कार्यरत आहेत. भगवान महाराज इसादकर यांना विनंती करतो की आपण भजनाला सुरुवात करावी. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय आमचे गोविंदजी अण्णा केंद्रे, रामप्रभूजी मुंडे, रबदडे मामा, आदरणीय आमचे बाबूरावजी केंद्रे मामा, आदरणीय आमचे माऊली